महाराष्ट्राच्या राजकारणात कधी शांतता असते का? तर अजिबात नाही. इतर राजकारण म्हणजे रोजचा नवा स्फोट असतो आणि यावेळी तर तो स्फोट थेट महायुतीच्या घरात झालाय. एका बाजूला भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या तोंडून निघालेले वादग्रस्त वाक्य, 2 डिसेंबरपर्यंत युती टिपवायची आहे, आणि दुसऱ्या बाजूला शिंदे भाजप युतीच्या भविष्यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. विचार करा, एखादा प्रदेशाध्यक्ष सरळ तारीख सांगतो आणि म्हणतो त्यानंतर उत्तर देईन. हे साधं विधान नाही, हा थेट इशाराच वाटतो. महाराष्ट्रातल्या राजकीय वाऱ्यानं अचानक दिशा बदलल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे राणे यांचं स्टिंग ऑपरेशन, पैशांच्या पिशव्या दाखवल्याचा दावा आणि त्यानंतर जवानांच्या अचानक शांततेचा संकल्प, याला काहीतरी मोठा अर्थ आहेच. यावर उद्धव ठाकरे यांची तिखट प्रतिक्रिया आली. असं होणारच नाही, यूज अँड थ्रो म्हणून त्याने डिवचला आहेच. यामुळे तर राजकारणात अजून धुराळा उडाला आहे. मात्र भाजपकडून यावर सारवासारव सुरू झालीय. शिंदे यांची विचारधारावरची छपाई आणि तरीही कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा गोंधळ कमी होताना दिसून येत नाही. 2 डिसेंबर ही तारीख आता महाराष्ट्राच्या राजकीय कार्यक्रमात सस्पेन्स म्हणून नोंदवली जाणार का? युती तुटण्याची चाहूल आहे का, की आणखी काही स्फोटक उघडकीस येणार आहे का? या एका वाक्यानं राज्याचं राजकारण हादरलं आहे आणि खरी कथा आता उलगडणार आहे. नेमकं ते कसं, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेऊयात. नमस्कार मंडळी, मी जान्हवी आणि तुम्ही पाहताय न्यू महाराष्ट्र टाइम्स. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होत आहेत. असं असताना या ठिकाणचं राजकारण हे तापमान जे ते अधिकच वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळीही त्याला अपवाद राहिलेला नाही. महायुती नावानं मोठी असली तरी सध्या त्या युतीच्या घरातच घरपुडी सुरू झालेले आहेत. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिंदे गटातील काही नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर तणाव वाढेल याची चिन्ह आधीच दिसत होती. त्यातच चव्हाण यांनी एका प्रश्नावर दिलेलं विधान, मला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे, हे जाहीर होताच राजकीय वर्तुळात अक्षरशः धुराळा उडाला. 2 डिसेंबर म्हणजे काय? त्यानंतर काय होणार? हे विधान प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे धमकी आहे का, की अस्वस्थता आहे? राजकीय पंडितांच्या चर्चांना आता अचानकपणे खतपाणी मिळालं. या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. कारण महायुतीतील तणाव वाढत असताना ते नाशिकच्या इगतपुरीत प्रचारात आले होते. अर्थातच माध्यमांनी त्यांना सर्व प्रश्न विचारलंच. युतीतील वाद आणि चव्हाण यांचं विधान नेमकं काय सूचित करतं? तेव्हा शिंदे यांनी आपली जुनी शैली कायम ठेवत म्हटलं की कोणत्याही गोलमाल शिवाय त्यांनी उत्तर द्यायचं यावेळेला टाळलं. त्यांनी म्हटलंय की आमची युती फार पूर्वीची आहे, म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत आमची युती आहे. ही आमची युती विचारधारेवर झालेली आहे. ही युती जिंकणारच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकार काम करत आहे आणि आम्ही विचारांच्या एकाच मुद्द्यावर चालतो आहोत. या एका उत्तरात शिंदेंनी 2 गोष्टी स्पष्ट केलेत. एक म्हणजे भाजप शिवसेना म्हणजे शिंदे गट, युतीचा पाया व्यक्तीवर नाही तर विचारधारेवर आहे. आणि दुसरं म्हणजे चव्हाण यांच्या विधानाचा ताण त्यांनी स्वतःवर घेतलेला दिसत नाही. पण महाराष्ट्रातलं राजकारण तसं साधं कधी असते का? इकडे शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आणि तिकडे उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्या सारख्याच त्यांच्या शांत पण खोचक शैलीत या विधानावर प्रतिक्रिया देऊन सगळ्या चर्चांना वेगळी दिशा दिली. त्यांना विचारलं असता ते म्हणाले की चव्हाण म्हणतात की 2 डिसेंबर नंतर युती टिकवायची आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी अत्यंत तीक्ष्ण भाषेत उत्तर दिलंय. याचा सरळ अर्थ असा होतो की वापरा आणि फेकून द्या, असाच होतो, येऊ शकतो. आता हा डाव किती लांब जातो ते एकदा समजून घेऊया. ठाकरे यांच्या या वाक्यानं महायुतीवर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. त्यांनी भाजपची पद्धत, त्यांचं धोरण आणि त्यांच्या राजकीय वागण्यावर अधोरेखित आरोप करून टाकून दिला. गरज असेपर्यंत सोबत असायचे, नंतर गरज संपली की त्यांना रस्त्यावर फेकायचे. उद्धव ठाकरेंचं विधान इतकं थेट होतं की ज्यांनी ते ऐकलं त्यांनी लगेच समजून घेतलं, महायुतीतील तणाव हा जमिनीवर नाही तर खोलवर रुजलेला आहे. दरम्यान भाजपच्या नेत्यांकडून मात्र तातडीने सारवासारव मोहीम सुरू झालीय. वनमंत्री गणेश नाईक यांनी चव्हाण यांचा बचाव करत म्हटलं की ते बोलताना चुकून बोलून गेले असतील, असं त्यांचं म्हणणं आहे. त्या विधानाचा गैरवापर काढू नका. पण राजकारणात असं कधी होतं का? एखादं वाक्य बाहेर गेलं की ते आपोआप त्याची दिशा घेतं, त्याचा अर्थ बदलत जातो आणि लोक त्यातून हवे तसे निष्कर्ष काढतात. यावर गिरीश महाजन यांनी तर आणखीन गमतीशीर स्पष्टीकरण दिलंय. 2 डिसेंबरपर्यंत आपापसात भांडण करू नका असा अर्थ चव्हाण यांना मारायचा असेल, असं महाजनांचं म्हणणं आहे.
भाजपकडून अशी तडजोडीची भाषा जरी येत असली तरी वास्तव स्पष्ट दाखवत होतं की चव्हाण यांचं विधान सहज साध्य नव्हतं किंवा सहज साधन होतं. या संपूर्ण वादात गती देणारा खरा मुद्दा म्हणजे निलेश राणे यांनी केलेलं स्टिंग ऑपरेशन. त्यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या घरी पैशांनी भरलेली पिशवी दाखवल्याचा दावा करत मोठा गाजावाजा केला. या व्हिडिओनंतर परिस्थिती एकदम तापरी. या आरोपांचा थेट परिणाम चव्हाण यांच्या वक्तव्यावर झाला असं स्पष्टपणे दिसून आलं. त्यामुळे चव्हाण यांनी संतापाच्या सुरात जाहीर केलं की 2 डिसेंबरपर्यंत मी शांत राहणार नाही, नंतर मी उत्तर देईन. हा सूरच परिस्थिती किती पेटली आहे हे दाखवण्यासाठी पुरेसा होता. राणे आणि चव्हाण यांच्या वादामुळे महायुतीचा अंतर्गत ताण आता वाढत असल्याचं चित्र अधिकपणे स्पष्ट दिसून येते. या सर्व घडामोडींमुळे बघितलं तर महाराष्ट्रातला राजकीय पेच प्रचंड गुंतागुंतीचा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. शिंदे गटाचे भाजपवर अवलंबित्व आणि भाजपचे शिंदे गटावर असलेलं नियंत्रण याचा समतोल एका धाग्यावर अडकलेला आहे. शिवसेना, शिंदे गट आणि भाजपची खरी भागीदारी असली तरी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपबद्दल नाराजी आहे ते आपण बघतोच आहे. दुसरीकडे भाजपला शिंदे गटाची ताकद अत्यावश्यक आहे, पण त्याच वेळी त्यांना स्वतःचा संघ वाढवण्याचे देखील मोह सुटलेला नाही. या सगळ्यात संवादाचा 2 डिसेंबर हा दिनांक एक प्रकारचा मानसिक दडपण टाकणारा किंवा आणणारा टप्पा ठरत आहे. युती टिकेल का नाही हा प्रश्न आता अधिक गंभीर झालेला आहे. शिंदेनी दिलेलं उत्तर युती टिकणार असं सांगत असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा राजकीय ताण हा स्पष्टपणे जाणवत होता. उद्धव ठाकरे यांच्या पत्नीनं भाजपच्या पद्धतीवर भाष्य केलेलं आहे, तर भाजपचे नेते हे विधान चूक म्हणून सोडवण्याचा प्रयत्न करतायत. पण जनता आणि राजकीय निरीक्षक मात्र एकच प्रश्न विचारत आहेत की 2 डिसेंबरला नेमकं काय होणार. भाजप आणि शिंदे गट यांच्यातील संबंध यापूर्वीही तणावातून गेलेले आहेत, पण इतक्या थेट पातळीवर एका प्रदेशाध्यक्षांना युती टिकवायची आहे असा मर्यादित कालावधी सांगणं हे पहिल्यांदाच झालेलं आहे. त्यामुळे हे विधान केवळ अस्वस्थता नाही तर एक प्रकारचा राजकीय इशारा असल्याचं समजतंय. त्यात राणे यांचं स्टिंग ऑपरेशन, नेत्यांची नाराजी, कार्यकर्त्यांचे डावपेच, निवडणुकीतील गोंधळ सगळं मिळून महायुतीला एक मोठा वेल बसलेला आहे. 2 डिसेंबर जवळ येतो आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण या एका तारखेभोवती फिरताना पाहायला लागतंय. युती तुटेल की अधिक मजबूत होईल, तणाव वाढेल की काहीतरी नवा स्फोटक खुलासा होईल, ते पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. राजकारणातलं प्रत्येक उत्तर अचानक येतं आणि त्याचा परिणाम मोठा होतो हे मात्र खरं आहे. पण एक गोष्ट नक्की की महाराष्ट्राचं राजकारण सध्या प्रचंड तापलेलं आहे आणि या तापमानाची खरी मर्यादा आपल्याला 2 डिसेंबरला कळणार आहे. बाकी मंडळी, तुम्ही जाणते आहात, सगळं काही तुम्ही बघत आहात, तर तुम्हालाही याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यू महाराष्ट्र टाइम्स.